द्वादश ज्योतिर्लिंगांमध्ये प्रथम स्थान असलेले गुजरात राज्यातील वेरावळजवळ प्रभास क्षेत्रात असलेले सोमनाथ हे तीर्थक्षेत्राचे महत्त्व फार मोठे आहे। या ज्योतिर्लिंगाची कथा शिवमहापुराणात सांगितली आहे। फार पूर्वी दक्ष प्रजापती नावाचा एक राजा होता। त्याला 27 मुली होत्या। या 27 मुलींचा विवाह चंद्राशी झाला होता। त्या 27 मुली म्हणजे 27 नक्षत्रे आहेत। चंद्र आपल्या सर्व पत्नींवर समान प्रेम करत नव्हता। त्याला फक्त रोहिणी नावाच्या पत्नीवर विशेष प्रेम होते। तो बाकीच्या पत्नींकडे दुर्लक्ष करायचा। चंद्राचे हे वागणे पाहून इतर कन्या दुःखी झाल्या आणि त्यांनी आपल्या पित्याकडे दक्ष प्रजापतीकडे याची तक्रार केली। आपल्या मुलींचे दुःख पाहून दक्षाला खूप राग आला। त्याने चंद्राला समजावले की त्याने आपल्या सर्व पत्नींशी समान व्यवहार करावा, परंतु चंद्राने दक्ष प्रजापतीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचे रोहिणीवरील प्रेम तसेच राहिले। हे पाहून दक्ष प्रजापतीने क्रोधित होऊन चंद्राला शाप दिला की तुझे तेज आणि कला हळूहळू क्षीण होत जाईल। शापाचा परिणाम लगेच दिसू लागला आणि चंद्राच्या कला कमी होऊ लागल्या। त्यामुळे पृथ्वीवरील सर्व वनस्पती, प्राणी आणि मनुष्य यांच्यावर याचा नकारात्मक परिणाम होऊ लागला। चंद्राचे तेज कमी झाल्यामुळे सगळीकडे अंधार पसरू लागला। चंद्राच्या या दुर्दशेमुळे सर्व देवता, ऋषीमुनी आणि प्रजापती चिंतेत पडले। त्यांनी दक्षाकडे जाऊन शाप मागे घेण्याची विनंती केली। दक्षाने सांगितले की शाप पूर्णपणे मागे घेणे शक्य नाही, पण याचे निवारण होऊ शकते। दक्षाच्या सांगण्यानुसार सर्व देवता, ऋषी आणि चंद्र हे भगवान ब्रह्मदेवांकडे गेले। ब्रह्मदेवाने चंद्राला सांगितले की तुम्ही प्रभास क्षेत्रात जाऊन भगवान शंकराची कठोर तपश्चर्या करा। भगवान शंकरच या शापातून तुम्हाला मुक्ती देऊ शकतात। ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार चंद्र आणि त्याची पत्नी रोहिणी यांनी प्रभास क्षेत्र गाठले। तेथे त्यांनी मृत्युंजय मंत्राचा जप करत अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली। चंद्र आणि रोहिणीने सलग 6 महिने तपश्चर्या केली। त्यांच्या भक्ती आणि तपश्चर्येने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना दर्शन दिले। भगवान शंकरांनी चंद्राला शापाचे कारण विचारले आणि त्याला शापातून मुक्त केले। भगवान शिव म्हणाले की दक्षाने दिलेला शाप पूर्णपणे निरर्थक होऊ शकत नाही। त्यामुळे चंद्राची कला दररोज थोडी थोडी कमी होईल आणि पुन्हा 15 दिवसांत ती पूर्ण होईल। अशा प्रकारे शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या कला वाढतील आणि कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत त्या कमी होत जातील। चंद्राला शापातून मुक्त केल्यावर चंद्र आणि इतर देवतांनी भगवान शंकरांना विनंती केली की त्यांनी याच ठिकाणी कायमस्वरूपी निवास करावा, जेणेकरून जगाचे कल्याण होईल। चंद्राची आणि सर्व देवांची ही प्रार्थना ऐकून भगवान शंकराने ज्योतिर्लिंग स्वरूप धारण केले आणि त्याच ठिकाणी स्थापित झाले। चंद्राला सोम असेही म्हणतात आणि तो नाथ असल्यामुळे या ज्योतिर्लिंगाला सोमनाथ असे नाव पडले। हेच सोमनाथ ज्योतिर्लिंग पहिलं ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा।